नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. राजकारणातल्या घराणेशाहीची चर्चा सुरू असतानाच राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटलांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश झालाय. अहमदनगरमधून त्यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळमधून लढायला सज्ज झालेत. उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे सुद्धा मैदानात उतरतील अशी चर्चा आहे. मात्र त्यांच्या पक्षाकडून आता ही चर्चा फेटाळण्यात आली आहे. भारतीय मतदार तरुण होत असताना राजकारण्यांची ही दुसरी किंवा तिसरी पिढी रिंगणात उतरते. राजकारणात धाकली पाती सक्रिय होण्यानं राजकारणाचं चित्र कसं बदलणार, पक्षनिष्ठा आणि विचारसरणी याला राजकारणात काही महत्त्व उरणार की नाही, राजकीय नेत्यांच्या मुलांनाच प्राधान्य मिळणार असेल तर मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करायचं तरी काय, या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात. धाकली पाती प्रभाव पाडणार? आणि या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता अंकुश काकडे, शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी फोनवरून आपल्याबरोबर आहेत. आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत आमचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. अंकुशराव, चर्चेची सुरुवात तुमच्यापासून करायची आहे. मात्र तत्पूर्वी सध्या प्रचलित असलेला एक व्हॉट्सॲपचा मेसेज फक्त वाचतो आणि मग आपण चर्चा सुरू करू. सध्या बऱ्यापैकी व्हायरल झालेला हा मेसेज आहे. सुजय विखे भाजपामध्ये, संजय काकडे काँग्रेसमध्ये, म्हणजे आता ते पोहोचतीलच अशी परिस्थिती आहे कोणत्याही क्षणी. तर सुजय विखे भाजपमध्ये, संजय काकडे काँग्रेसमध्ये, अमोल कोल्हे राष्ट्रवादीमध्ये, शरद सोनावणे शिवसेनेत, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या आणि निष्ठावंतांनो तुम्ही तंबोरा घ्या. हे महाराष्ट्रातल्या निष्ठावंतांच्या साठीचं वक्तव्य केलं जात आहे. आत्ताच्या घडीला आपण चर्चा जर अंकुश काकडे यांच्यापासून करायची म्हटली तर काकडे साहेब, सध्या तुमच्या पक्षात जे काही चाललेलं आहे ते पाहता निष्ठावंतांपेक्षा घराण्यातली माणसं जास्त महत्त्वाची झाली आहेत का? नाही प्रसाद, आपण जे कोणी गोविंद घ्या, कोणी हे घ्या सांगितलं, ही सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकारणाची वस्तुस्थिती आहे. आणि मला असं वाटतं ती महाराष्ट्राच्या राजकारणाची एक शोकांतिका आहे. केवळ निष्ठावंत किंवा कुटुंबाच्याच बाबतीमध्ये नाही, तर गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने आयराम गायरामचा जो प्रयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला, त्यामुळे ही अवस्था सध्याच्या घडीला झाली आहे असं म्हणलं तर त्याच्यामध्ये काही चूक होईल असं मला वाटत नाही. केवळ भाजपने केलं म्हणूनच झालं का अंकुश काकडे? आमच्याही पक्षामध्ये आम्ही काही नाही, गेल्या 5 वर्षामध्ये जी वाढ झाली यापूर्वी नव्हती असं मी म्हणत नाही, होती, जरूर होती. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये जी वाढ झाली त्याच्यामुळे शेवटी जर मला माझा पक्ष वाचवायचा असेल, टिकवायचा असेल तर मला देखील तशा पद्धतीने वागलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना घ्यावी लागते आणि तशा पद्धतीने घेतली गेली. अगदी. फक्त एकच मला या ठिकाणी मगाशी जे आपण प्रास्ताविकामध्ये आपलं सांगितलं गेलं की नगरच्या जागेच्या बाबतीमध्ये पवारांचा आडमुठेपणा का म्हणून आपण म्हणताय? ती जागा गेल्या 3 वेळेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. त्या ठिकाणी असलेले आमचे सर्व स्थानिक नेते, कार्यकर्ते ही जागा आपण आपल्या पक्षाच्या वतीने लढवावी अशा प्रकारचा आग्रह सातत्याने धरत होते, आजही धरतायत. पण याच तर्कानं मग पुण्याची जागा मागण्याचा कसं काय आपला अधिकार आहे असं म्हणू शकतो? पुण्याची जागा अनेक वर्षांपासून काँग्रेसकडे आहे, तिथे राष्ट्रवादी दावा करते तो बरोबर, पण नगरच्या जागेबाबतीत काँग्रेसने दावा केला तर तो मात्र बरोबर नाही. प्रसाद, पुण्यातल्या काँग्रेसची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद, माझे मित्र शैलेंद्र परांजपे तिथे आहेत तुमच्यासोबत, पुण्यातले आहेत. पुण्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 40 नगरसेवक आहेत, काँग्रेस पक्षाचे फक्त 9 नगरसेवक आहेत. विधानसभेला
किंवा आम्हाला पडलेली मतं, त्यांच्या उमेदवारांना पडलेली मतं, या सगळ्याची जर का परिस्थिती पाहिली तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रबळ आहे. त्यातूनही अगदी ही आमची तुमच्या कार्यकर्त्यांची लेखी पुण्यातलं राजकारण जे तुम्ही मांडता आहात ते पोहोचलं आमच्यापर्यंत. मात्र आता थोडंसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे चाललंय त्या अनुषंगाने विचारू. नातवाच्यासाठी आजोबांनी सक्रिय लोकसभेच्या राजकारणातून माघार घेतली, म्हणजे ते येता येता राहिले. पण प्राप्त परिस्थितीमध्ये रोहित पाटील मात्र म्हणतात की नाही, शरद पवारांनी लोकसभा लढवलीच पाहिजे, आजोबांनी लोकसभा लढवलीच पाहिजे, आणि पार्थ पवार मात्र अद्याप एक शब्द काढायला तयार नाहीत. यावर जरा थोडा प्रकाश टाका अंकुशराव. नाही, रोहित पवारांनी आज फेसबुकवरती त्यांची प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त केली आणि अतिशय प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता त्यांनी ती त्यांची प्रामाणिक भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली. आणि त्यांनी सांगितलं आहे की साहेबांनी कार्यकर्त्यांचा आग्रह मोडू नये. काल देखील जी पुण्यामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जमलेले माढा मतदारसंघातील सगळे प्रमुख यांनी सुद्धा पवारसाहेबांना आग्रह केला की साहेब, आपणच ही निवडणूक लढवावी, आपण त्या ठिकाणी सक्षम उमेदवार आहात. परंतु पवारसाहेबांनी एक सांगितलं की बाबा, शेवटी जोपर्यंत पार्थ पवार निवडणुकीमध्ये येत नव्हते तोपर्यंत पवारसाहेबांची भूमिका ती होती की आपण माढ्यामध्ये लढवावी. 2 जागा, सुप्रियाताईंची सध्याची जागा. पण अंकुशराव, एक गोष्ट आणखीन विचारावीशी वाटते. काय होतंय, राष्ट्रवादीत इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी घडायला लागल्या आहेत की चर्चा सुरू तुमच्यापासून झाली आणि बराच वेळ तुमच्याशी चर्चा चालली आहे. पण एक प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतो. ज्या पक्षाचे सर्व शरद पवार साहेब आहेत, त्या पक्षामध्ये एकदा कार्यकर्ते म्हणतात म्हणून पवारसाहेब एक निर्णय घेतात, दुसऱ्या वेळेला कुटुंब सांगतं म्हणून तो निर्णय बदलतो. एकदा ते म्हणतात की पार्थ पवार निवडणूक लढणार नाहीत, आता तुम्ही असं वक्तव्य करताय की पार्थ पवार निवडणुकीत आलेले आहेत. नक्की चाललंय काय राष्ट्रवादीमध्ये? नाही, ही वस्तुस्थिती आहे की पवारसाहेबांनी सांगितलं होतं की पार्थ उभा राहणार नाही, रोहित उभा राहणार नाही, मी उभा राहणार आहे, हे त्यांनी सांगितलं होतं. तोपर्यंत मावळ मतदारसंघामध्ये त्या ठिकाणची उमेदवारी मागण्याच्या बाबतीतली आमची प्रक्रिया सुरू झालेली नव्हती. परंतु ज्यावेळेला त्या ठिकाणी उमेदवारी मागण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेला आमच्या पक्षाकडे तेथील जे काही इच्छुक उमेदवार होते त्यांनी कोणीही उमेदवारी मागितली नाही. सगळ्या, मग पिंपरी चिंचवड असेल, मावळ असेल, कर्जत असेल, पनवेल असेल, या सगळ्या तालुक्यामधील कार्यकर्त्यांनी आमच्या पक्षाच्या कमिटीने त्या ठिकाणी एकमुखाने सांगितलं की या ठिकाणी जर का उमेदवारी द्यायची असेल तर आपण पार्थला उमेदवारी दिली पाहिजे, तोच एक सक्षम उमेदवार आहे, निवडून येऊ शकतो. अशा प्रकारचं केल्यानंतर त्या ठिकाणी उमेदवारीसाठी आमच्याकडं अगदी आपल्याबरोबर आता शिवराय कुलकर्णी आहेत. मगाशी शिवराय कुलकर्णी, तुम्ही चर्चा ऐकत असताना अंकुश काकडेंच्याकडचं झालेलं एक वक्तव्य ऐकलं असेल. फोडाफोडीच्या राजकारणावर त्यांनी चर्चा केली आणि त्याचबरोबर आत्ताच्या घडीला सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाच्या निमित्तानं भाजपनं सर्वाधिक घरफोड्या महाराष्ट्रात केल्या आहेत किंवा पक्षफोड्या केल्या आहेत असा एक आक्षेप नोंदवला. त्यावर पटकन प्रतिक्रिया द्या, मग आपण पुढचे प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत. नाही, पटकन प्रतिक्रियापेक्षा थोडं सविस्तरच बोललं पाहिजे की एकतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे सध्या कोणी यायला तयार नाही. त्याच्यामुळे त्यांचं जे त्याच्यातून निर्माण झालेलं ज्याला म्हणता येईल फ्रस्ट्रेशन आहे ते त्याचं जाहीर होत आहे. मला सगळ्यात पहिले अंकुश काकडेंना एक गोष्ट आठवण करून द्यावीशी वाटते की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घरफोड्या करण्याचं काम सगळ्यात जास्त कोणी केलं, जरा याचा इतिहास डोळ्यासमोर घ्या. स्वतःच्या पक्षामध्ये फूट पाडण्याचं, आमदार फोडण्याचं, गट स्थापन करण्याचं, वेगवेगळ्या गटांना खतपाणी देण्याचं, दुसऱ्यांचा पक्ष फोडण्याचं, शिस्तीत वाढलेले लढवय्ये कार्यकर्ते कुठल्या तरी गळाला लावून आणि आपल्या जबाबदार मंत्रिपदाचा सहारा घेऊन त्यांना कुठेतरी अडचणीत आणून त्यांना एका विचारापासून आपल्याकडे ओढून देण्यासाठी बाध्य करण्याचं काम या महाराष्ट्रात कुणी केलं हे अंकुशजी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. नाही, आता तुम्ही या चर्चेच्या निमित्तानं नाव घ्यायचं नाहीये तुम्हाला, का तुम्हाला माहित नाहीये फक्त काय गडबड काय? अगदी सरळ आहे की दिवसाच्या उजेडामध्ये कुठल्या उमेदवाराचा निरोप द्यायचा आणि रात्रीच्या अंधारात कोणत्या उमेदवाराचे निरोप पाठवायचे हे राजकारण ज्यांनी केलं त्यांचं आता माघारपर्व सुरू झालं. पण तुम्ही सांगा ना कोणी केलं? शिवराय कुलकर्णी नाव घ्या चर्चेमध्ये.
त्यांचं माघार पर्व सुरू झालं हे समजतं लोकांना. त्यांचं माघार पर्व सुरू झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, हे बघा, भाजपच्या प्रवक्त्याकडून अशा प्रकारची भूमिका अपेक्षित नाहीये. तुम्ही लढवय्ये प्रवक्ते आहात, तुम्ही नाव घेऊन बोललं पाहिजे, म्हणजे त्याच्यावर अंकुशराव बोलतील ना. महाराष्ट्राच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये लोकांना वेगवेगळ्या साम दाम दंड भेद या तऱ्हेचे सर्व प्रकार वापरून जर पक्ष फोडणे, आमदार फोडणे, गटबाजा करणे, याच्यामध्ये जर सगळ्यात मोठा हातखंडा जर कोणाचा राहिलेला आहे तो आदरणीय शरद पवार साहेबांचा राहिलेला आहे. आता तुम्ही आणि मुद्द्यावर आलात आणि त्याच्यासाठी आपल्याला 3-4 प्रश्न खर्ची घालावे लागले. शैलेंद्र परांजपे आपल्या बरोबर आहेत. परांजपे साहेब, तुम्ही पण पुण्याच्या राजकारणाला, पवारांच्या राजकारणाला, राष्ट्रवादीच्या राजकारणाला आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाला सुपरिचित आहात. आत्ताच्या घडीला जे फोडाफोडीचं राजकारण चाललंय, त्यात सुद्धा घराच्या अंतर्गत वाढत चाललेला राजकीय कलह, या सगळ्या गोष्टी या कशामुळे घडतायत? सत्तेची लालसा का आणखीन काही कारण? नाही, याच्यामध्ये थोडंसं मला असं वाटतं की राजकारणाकडे आपण म्हणजे अगदी क्रूरपणे ते केलं जात असलं तरी सहृदयतेने बघायला हरकत नाही. आणि त्यामुळे फोडाफोडी किंवा घरातला कलह वगैरे असे शब्द न वापरता थोडंसं हेल्दीली बघूया की पार्थ पवारांनी खासदार व्हावं असं जर त्यांच्या कुटुंबातल्या अगदी प्रिय त्यांच्या व्यक्तींना, मातोश्रींना, पिताश्रींना, आजोबांना कोणाला वाटत असेल तर ते स्वतःहून असं म्हणणार नाहीत, नाहीतर मग उमेदवार लादल्यासारखं होतं. त्यामुळे अंकुशरावांनी सांगितलं की मावळमधला कोणीच माणूस पुढे आला नाही. आजच्या राजकारणात हे आश्चर्यकारक नाही का? एक मिनिट थांबा, मी तुम्हाला यासाठी थांबवतो. ठीक आहे, आपण असं मान्य करू की पार्थ पवार यांच्या मातोश्री किंवा पिताश्रींना वाटणं स्वाभाविक आहे, पण ज्या वेळेला त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या घरातल्या व्यक्तीकडून सांगितलं जातं की पार्थ पवार लढणार नाहीत, मग अशा वेळेला पक्षातल्या आपल्या व्यक्तींच्या मार्फत ट्विट करवणं, कार्यकर्त्यांची इच्छा आहे हे बोलायला लावणं, हे कुठलं राजकारण आहे? हे घरातलं राजकारण चव्हाट्यावर नाहीये का? कळलं नाहीये, ही पक्षांतर्गत लोकशाही आहे. अच्छा, कारण पवार साहेब आहेत ते अतिशय मोठे नेते आहेत. त्यांच्या पक्षात पवार, हिज डॉटर, हिज नेफ्यूज अँड हिज ग्रँडसन्स लिमिटेड असा कंपनी नाही आहे. ती एक लोकशाहीवादी पार्टी आहे. आणि त्यामुळे त्या पक्षात खूप मोठी लोकशाही असल्यामुळे त्यांच्या नेत्यांनी त्यांना गळ घातली, साहेब लढा. ते म्हणाले विचार करीन. मग त्यांच्या कुटुंबातले लोक म्हणाले नका लढू. ते म्हणाले मी तुमचा आदर ठेवतो. आणि त्याच्यानंतर आता पार्थ पवार जे आहेत त्यांच्यासाठी अंकुशरावांनी सांगितलं की मावळमधनं कुणीच पुढे आलं नाही. किती म्हणजे चमत्कार आहे त्या पक्षात की राजकारणामध्ये प्रत्येकाला खासदार व्हायचं आहे, आमदार व्हायचं आहे, पण मावळमधल्या राष्ट्रवादीचे निष्ठावंत पाईक असे आहेत की कोणालाच व्हायचं नाही आहे, म्हणून कुणीच पुढे आलं नाही. आणि म्हणाले की पार्थ पवार निवडणूक जिंकतील. आता त्यांचं क्वालिफिकेशन काय, त्यांनी पूर्वी पक्षाचं काय काम केलं, ते सगळं आता इलेक्शनला पुढे देतील तेव्हा आपण बघूया आणि मग त्याच्यावर बोलूया. अगदी. नीलमताई गोऱ्हे आपल्या बरोबर आहेत. नीलमताई, चर्चेमध्ये आता आपल्याला सहभागी करून घेतोय. याआधी राष्ट्रवादीची भूमिका समोर आली, नंतर भाजपच्याकडून राष्ट्रवादीवर काही आक्षेप नोंदवले गेले. शिवसेनेच्या बद्दलची एक बातमी सकाळी आली, तुम्ही पण त्याबद्दल एकदा अधिकृत भूमिका घ्या. आदित्य ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत का? याच्यावरती आता आमचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे परत मी वेगळी भूमिका काही म्हणणं योग्य नाही आहे. मुद्दा असा आहे की आदित्य ठाकरे राजकारणामध्ये सक्रिय आहेत हे नक्की आहे. 2010 पासून त्यांच्यावरती जशी युवा सेनेची जबाबदारी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी सोपवली आणि त्यांनी सांगितलं होतं की आमचा जो वारसा आहे सगळा तो सेवेचा वारसा आहे. स्वतः बाळासाहेब ठाकरेंबद्दलही प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते की मी माझा राज्याला अर्पण करतो. आता ही 4थी पिढी आदित्यच्या रूपाने म्हणता येईल, 3री पिढी आहे. तर प्रश्न असा आहे याच्यामध्ये की गेले 7-8 वर्ष ते सक्रिय आहेत आणि त्याच्यामध्ये शिक्षण, त्याचबरोबर आरोग्य, रोजगार यासारख्या प्रश्नांवरती ते सगळीकडे त्यांनी युवकांना जोडलेलं आहे. मुंबई विद्यापीठामधल्या लोकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. इतकंच नव्हे तर अगदी अयोध्येच्या सगळ्या राम मंदिराच्या सारख्या विषयामध्ये सुद्धा ते सक्रिय आहेत. त्यामुळे निवडणुकीला उभं राहायचं का नाही राहायचं, काय करायचं याच्यावरती आजच्या घडीला पक्षाने त्याच्यावर आता पूर्णविराम म्हणणार नाही मी प्रसाद, पण स्वल्पविराम तरी आहे नक्कीच. पण मग हा जर स्वल्पविराम असेल तर याचा दुसरा अर्थ लोकसभेऐवजी आदित्य ठाकरेंना राज्यसभेची जागा देणं हे अधिक घाटतंय का पक्षामध्ये? अशी कुठलीही चर्चा किंवा अशा पद्धतीचे कुठलेही संकेत माननीय उद्धव साहेबांनी दिलेले नाही आहेत. परंतु प्रश्न असा आहे की ते सक्रियतेने आज महाराष्ट्राचा दौरा करतायत, प्रत्येक वेळेला बजेट समजून घेतात, आरोग्यविषयक उपक्रम घेत आहेत म्हटल्यावरती एक
कार्यकर्ते किंवा हे लोक म्हणतात, पण मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की सुजय आलेत राजकारणामध्ये, आता काय पार्थ पवारांना आणलेलं आहे. तुम्ही जो मूळ प्रश्न ज्याच्यावर चर्चा उपस्थित केली आहे तो हाच आहे की गुणवत्ता ही असलीच पाहिजे, मग ती नातेवाईकांना पण लागली पाहिजे. निदान म्हणजे मला वाटतं सुजय काही दिवस तरी सगळ्या जिल्हा परिषद आणि या सगळ्या राजकारणामध्ये सक्रिय दिसत आहेत. पार्थ पवार असतील किंवा सुजय विखे पाटील असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, मला स्वतःचं माझं मत आहे की निदान 5 ते 10 वर्ष कोणीही युवकांनी सक्रिय राजकारणामध्ये राज्यस्तरावर काम करून मग लोकसभा किंवा विधानसभा लढवली तर त्यामध्ये तो निकषामध्ये उतरू शकतो. अगदी अगदी. आणि तुम्ही हा जो मुद्दा उपस्थित केला या निमित्तानंच आता आपण अंकुश काकडेंना विचारूयात. अंकुश काकडे साहेब, हा मुद्दा महत्वाचा नाही वाटत आहे का आपल्याला? लक्षात यायला पाहिजे अंकुशराव की अमुक एकाचा मुलगा याच्या पलीकडे जाऊन काही वर्ष सातत्यानं राजकारणात असलेला व्यक्ती, राजकारण समजून घेतलेला व्यक्ती, या 2 गोष्टींमध्ये राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तीला निवडणुकीचं तिकीट देताना जास्त अधिक प्राधान्य द्यायला पाहिजे की नाही? निश्चितच नीलम गोऱ्यांनी चांगला मुद्दा उपस्थित केला की शेवटी ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करणार आहोत त्या क्षेत्रामध्ये काही काळ आपण त्या ठिकाणी ज्याला आपण इंग्रजीमध्ये अप्रेंटिसशिप असं म्हणतो ती करायला हवी. त्यानंतर राजकारणाचा अभ्यास करायला हवा. ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या मतदारसंघामध्ये आपण काम करणार आहोत त्याचा अभ्यास करायला हवा. तेथील प्रश्न जाणून घ्यायला हवेत. त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल याही गोष्टीचा विचार करायला हवा. हे जर तुम्हाला सगळं वाटतंय अंकुशराव, तर मग पार्थ पवार यांनी याच्यातलं काय केलं आणि त्यांना का म्हणून पक्ष तिकीट देतोय? केवळ कोणी इतर मागत नाही म्हणून, का त्यांनी अशातल्या अनेक गोष्टी आजवर केलेल्या आहेत? त्यांचा इतिहास पण एकदा जरा महाराष्ट्राला कळू द्या. नाही, एक लक्षात घ्या, पार्थ पवार गेली 1.5 वर्ष पिंपरी चिंचवड परिसरामध्ये, मी गेल्या वेळीची महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी आमचे बरेचसे सहकारी आम्हाला सोडून त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आली. त्यावेळेला तेव्हापासूनच पार्थ पवारांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्या ठिकाणी लक्ष घालायचं ठरवलं. अर्थात त्यावेळेला त्यांनी कुठेही गाजावाजा केला नाही, प्रसिद्धी केली नाही किंवा मी राजकारणात येतो वगैरे नाही, परंतु तरुणांच्यामध्ये काम करणं हे त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलं. मला एक्झॅक्ट त्यांच्या एका संघटनेचं नाव माहिती नाही आहे, पण त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी समाजोपयोगी काही कामं त्या ठिकाणी सुरू केली आहे आणि एक तरुणांची फळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधली ती त्यांनी निर्माण केली. अगदी अंकुशराव, तुम्ही जे सांगता आहात, जी अत्यंत छान, सुंदर, ऐकायला उत्तम वाटणारी कारणं देतात ना, इथे शैलेंद्र परांजपेंच्या चेहऱ्यावर तेवढंच हसू वाढत चाललंय. शैलेंद्रजी, हे खरं मानायचं का? नाही, जनरली राजकारणातल्या बऱ्याचशा व्यक्तिमत्व जे आहेत, म्हणजे एस्टॅब्लिश्ड नगरसेवकापासून आमदारापासून त्या सर्व लोकांचा जर व्यवसाय पाहिला तर बांधकाम व्यवसाय असं एक असतं आणि दुसरं म्हणजे सामाजिक काम असतं. मग सामाजिक कामामध्ये काही प्रतिष्ठानं किंवा संस्था काढल्या जातात आणि त्यात काही काम केलं जातं आणि ते काम आमदार, लोकप्रतिनिधी, नगरसेवक वगैरे झाल्यावर ते अक्षरशः अभ्यासमध्ये किंवा बँकेचे डेड अकाउंट असतात तसं होतं. आणि त्याची उदाहरणं द्यायची तर त्यांच्याच पक्षाचे यापूर्वीचे काही आमदार आहेत, खासदार आहेत की ज्यांची कामं जी आहेत ती अक्षरशः मरणासन्न अवस्थेत असतील, ते तेव्हा काही रोगांची नावं घ्यायचे किंवा अमुक काम करतो म्हणायचे त्यांचे नेते, ते आता काही त्याच्यावर बोललेले नाहीत गेल्या 5-10 वर्षात. तर त्याचा विचार केला तरी कळेल. आणि अंकुशरावांना पार्थ पवारांच्या संस्थेचं किंवा संघटनेचं नाव माहीत नाही हेच पुरेसं बोलकं आहे की त्यांचं काम किती असेल. अगदी अगदी. आणि निलमताईंना या निमित्तानं एक मुद्दा मांडायचा आहे. निलमताई, आपण जाहिरातीच्या ब्रेककडे पोहोचत आहोत. तुम्ही स्वतः पुण्याच्या संपर्क प्रमुख होतात. तुम्हाला किती वेळा जाणवलं की पार्थ पवार सक्रिय झालेले आहेत, त्यांच्यामुळे पुण्यात येत्या काही काळात एक नवा राजकीय नेता आपल्यासमोर येऊ शकतो? मला इथे सांगायला पाहिजे की आम्ही पुण्यातच, आता मी संपर्क प्रमुख होते त्याच्या आधीपासून मी राजकारणात सक्रिय आहे. शैलेंद्र आहे, अंकुश काकडे आहे, जवळजवळ 20-25 वर्ष आम्हाला ओळखतायत. मी खरं सांगायचं तर पहिलं नावच पार्थ पवारांचं वाचलं आणि मी सर्व पेपर, सर्व वाहिन्या
रोज 2-2, 3-3 तास वाचत असते, बघत असते. त्याखेरीज थेट लोकांच्याकडूनही कळत असतं. काही असलं तरी नगरसेवकांकडून काय हालचाल चालली आहे ती सगळीच कळत असते. तर पार्थ पवारांचं नावच मुळी आलं ते लोकसभेला ते उभे राहणार म्हणून. तर मला ही एक खरं सांगायचं तर राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय हतबलता वाटते आहे. कारण त्यांच्याकडे गेल्या वेळेलाही राहुल नार्वेकर आमच्याच पक्षामधले उमेदवार उसने घेऊन त्यांनी उभे केले. त्यांचे जे खंदे समर्थक होते अजित पवारांचे लक्ष्मण जगताप, ते त्यांना सोडून का गेले का नाही याचं आत्मपरीक्षण त्या स्वतः पक्षाने केलं पाहिजे. कारण का की असं इतके काही ते म्हणजे सामर्थ्यशाली व्यक्ती नव्हते असंही नाही आहे की कुठल्या तरी छोट्या गोष्टीसाठी ते सोडून जाणार आहेत. दुसरं मला जे स्मरते त्याप्रमाणे रोहित पवार अधिक सक्रिय आहेत. आता मला कुटुंबात वाद वगैरे लावायचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या दृष्टीने राजकीय तुम्ही मतभेद करायचं नाही म्हणत बरोबर राजकीय दृष्ट्या एक मुद्दा मांडलेला आहे आणि जो चर्चेत पुढे नेण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. पण ठीक आहे, आपण ब्रेकच्या नंतर त्या चर्चेवर जाऊ. तत्पूर्वी मला एक आणखी अगदी छोटासा प्रश्न अंकुश काकडेंना विचारायचा आहे. तो राजकीय हतबलतेबाबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सारखा काँग्रेस पक्षाला आव्हान देणारा पक्ष आज मावळमध्ये इतका हतबल झालाय अंकुशराव? नाही, एक लक्षात घ्या की गेल्याही वेळेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आमच्या डोळ्यासमोर त्यावेळेला तिथे आमचे लक्ष्मण जगताप उमेदवार होते, परंतु त्यांनी देखील त्यावेळेला ऐनवेळी शेका पक्षाकडे त्यांचा मोर्चा वळवला आणि मग त्यावेळेला त्या वेळेला आम्हाला उमेदवार निलमताई म्हणाल्या ते खरं आहे की त्यावेळेला मग आम्ही नार्वेकरांना पक्षामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये काही आमचा त्या ठिकाणी काही फारसा उपयोग झाला नाही. परंतु गेल्या 2-3 वर्षामध्ये पार्थ पवारांनी म्हणजे तुम्ही मगाशी पुणे शहराचा उल्लेख केला, पार्थ पवारांनी कधी पुणे शहरामधल्या राजकारणामध्ये लक्ष दिलं नाही, पक्षामध्ये लक्ष दिलं नाही. परंतु पिंपरी चिंचवड परिसरामध्ये त्या ठिकाणी होणाऱ्या पक्षांच्या बैठका असतील किंवा इतर कोणते कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये पार्थ पवारांची गेल्या 2 वर्षापासून सातत्याने उपस्थिती आहे. अगदी अंकुशराव, आपला मुद्दा वेगळा होता. मुद्दा होता पक्षाच्या हतबलतेचा, पण तुम्ही सफाईदारपणे त्याचं उत्तर टाळताना दिसताय. जाहिरातीचा एक छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत आणि ही जाहिरातीची विश्रांती संपल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू की नक्की राजकारणात अशी काय गोष्ट झाली आहे की प्रत्येक पक्षाला घराणेशाहीतलाच उमेदवार आवडायला लागलाय आणि कार्यकर्ते सतरंजा उचलत राहिले. नमस्कार, रोकठोकच्या या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत. अंकुश काकडे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नीलम गोऱ्हे, प्रवक्ता शिवसेना, शिवराय कुलकर्णी, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी आणि ज्येष्ठ पत्रकार आमचे सहकारी शैलेंद्र परांजपे. या सगळ्यांचं आपण चर्चेत स्वागत करतोय आणि आता थेट प्रश्न आहे शिवराय कुलकर्णी यांना. शिवराय कुलकर्णी, ज्या पद्धतीनं सुजय विखेंना पक्षात घेतलं गेलं, गांधी समर्थक नाराज झाले आहेत आणि नुसते नाराज नाही झाले तर मुख्यमंत्र्यांच्या समोर घोषणाबाजी करण्या इतपत ते रागावलेले आहेत. त्यांना समजावण्याची वेळ आणि संधी मिळेल का? अगदी तुमची माहिती पण बरोबर आहे आणि हे स्वाभाविक पण आहे. पण हा प्रश्न तुम्ही विचारत असताना मी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती झालेली आहे आमची आणि म्हणून युतीच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या खासदारांची नावं, आता विद्यमान खासदारांची आणि संभाव्य उमेदवारांची नावं जी काही डोळ्यासमोर घेतली, आपल्या असं लक्षात येईल की एखाद दुसऱ्या ठिकाणी जिथे राजकीय कुरघोडी करणं आवश्यक आहे त्याच ठिकाणी एखादा असा आयाराम गयाराम तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर, किंवा आता नव्याने पक्षामध्ये घेतलेला उमेदवार किंवा ज्याला असा आधार आहे की त्याचे वडील नेते आहे आणि तो आता त्यांचा मुलगा आहे, असं एखाद दुसरं जर उदाहरण सोडलं तर शिवसेनेचेही सर्व खासदार आणि भाजपचेही सर्व खासदार हे तळागाळात काम करत करत पक्षासाठी भिंती रंगवण्यापासून सगळे कामं करत करत नेतृत्व पदापर्यंत पोहोचलेले आहे. नाही, पण मग जर ते अशा प्रकारे नेतृत्व पदापर्यंत पोहोचले तर भाजपाला आत्ताच्या घडीला कोणावर कुरघोडी करायची होती आणि कुरघोडी करताना स्वतःच्या सक्षम कार्यकर्त्यांची आठवण का झाली नाही? असं आहे की गांधी जे आहेत तिथले विद्यमान खासदार जे आहेत ते पक्षाचे अतिशय जुने चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी आज जी प्रतिक्रिया स्वतः दिली आहे ती त्यांनी दिली की मी जनसंघापासून कार्यकर्ता आहे, पुढेही राहील, उद्याही राहील. आणि मला असं वाटतं की पक्षाचं नेतृत्व अशा क्षणाला जेव्हा सुजय विखेंसारखा नवा चेहरा, एक चांगला उमदा तरुण जेव्हा पक्षामध्ये घेतला तेव्हा स्वाभाविकपणे त्यांनाही
त्याच्या म्हणजे पक्षामध्ये त्या प्रवाहामध्ये कसं सामील करून घ्यायचं याचा पूर्ण विचार पक्ष करेल. त्यांना बाजूला टाकलं जाईल असं मला वाटत नाही. अगदी त्यामुळे म्हणजे थोडक्यात व्यवस्थित तुम्ही विचार असं पक्ष- म्हणताय की गांधींना किंवा त्यांच्या समर्थकांना सुद्धा बाजूला टाकलं जाणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही. नीलमताई गोरे, आपल्याला या संदर्भात काही बोलायचंय असं कळलं. हो, नगरला मी सातत्याने माझा संपर्क असतो आणि साधारण महानगरपालिका निवडणुकीलाही आमचा चांगला परफॉर्मन्स तिथे राहिलेला आहे. तर एक तर मला सांगायला पाहिजे, आमच्या मित्रपक्षाची विखेंशी संगनमत त्याच वेळेपासून होतं, कारण अचानक काँग्रेसचे मला वाटतं 7-8 उमेदवार अचानक त्यांनी भरलेच नाहीत फॉर्म्स आणि ते भाजपमध्ये आले आणि त्या जागा त्यांना चांगल्या प्रकारे निवडून मिळाल्या. आणि विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद, मी तुमच्याही वाहिनीवर अनेक वेळेला बोललेले, शैलेंद्रला कल्पना आहे, काकड्यांनी ऐकलं की अत्यंत म्हणजे मंद आवाजामध्येच ते विरोधी पक्षनेतेपद चालवत होते. अर्थात आम्हाला सत्ताधाऱ्यांना चांगलंच येते, आम्हाला काही फरक पडत नाही. पण दुसरं असं की स्वतः सन्माननीय कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील हे आमच्या शिवसेनेत आले होते. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या याच्यानुसार, सूचनेनुसार स्वतः राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेत आले आणि नंतर मात्र त्यांनी ज्या क्षणी त्यांना ते ग्रामविकास राज्यमंत्रीपद सोडायला लागलं त्याबरोबर त्यांना राग आला आणि त्यांनी ताबडतोब आम्हाला सोडून दिलं. म्हणजे इतके वर्ष काँग्रेसमध्ये राहून मंत्रीपद मिळालं नव्हतं, ते शिवसेनेने दिलं आणि अत्यंत जबरदस्त टीका ते सातत्याने आमच्यावर करत असतात. तर आम्ही त्यांना हेही बोलले होते पूर्वी त्यांना की आता सुजय आले तुमच्याकडे शिवराय कुलकर्णी, ठीक आहे, कारण गांधींच्या बद्दल आदर राखून सुद्धा दिलीप गांधींबद्दल हे उमेदवाराबद्दलही अँटी इन्कम्बन्सी तयार होते काही वेळेला आणि त्यामुळे नगरमध्ये तर विसंवादाचं मोठं कारण ते गांधी होते हे मला शिवसैनिक म्हणतात. एखाद्या शिवराय कुलकर्णींना ते मान्य होणार नाही, त्यांच्या पक्षांतर्गत तो प्रश्न असला तरी या पार्श्वभूमीवर अँटी इन्कम्बन्सी जे उमेदवाराबद्दल होते त्यावेळेला काही वेळेला त्या पक्षांची पण राजकीय अपरिहार्यता तयार होते, ही त्यातली वस्तुस्थिती आहे. अर्थात शेवटी तिकीट कोणाला देणार, कसं देणार, त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण आम्ही युतीचा धर्म पाळू. अगदी. फक्त डॉक्टर सुजय विखे यांना शुभेच्छा देताना आमची अपेक्षाही राहील की परत आपल्या वडिलांसारखं करू नका, की बाहेर थोडं मनाविरुद्ध झालं की वाटेल ती टीका करत सुटायची आणि मग काय होतं की याच्यामुळे विश्वासार्हता शेवटी कमी होते आणि अगदी. जी आम्ही टीका करत होतो नीलमताईंनी या निमित्तानं नुकत्याच राजकारण प्रवेशाच्या साठीचा एक उंबरठा ओलांडलेल्या सुजय विखेंना कानपिचक्या दिल्यात असं म्हणता येईल. शैलेंद्र परांजपे, पण मूळ जो चर्चेचा आपला मुद्दा आहे त्याच्यावर कुठलाच राजकीय पक्ष खुलेआमपणे भूमिका घेताना दिसत नाही आणि तो आहे कार्यकर्त्यांनी किती काळ फक्त सतरंजा उचलत राहायचं. राजकारण हे मी जसं म्हणालो तसं अत्यंत क्रूरपणे केलं जातं, तरीही सहृदयतेने पाहायला पाहिजे, पण तितकंच चिकित्सकपणेही पाहायला पाहिजे, बुद्धिप्रामाण्यवादी पद्धतीने देखील पाहायला पाहिजे. आणि कार्यकर्ते सतरंजा उचलायचे किती वर्ष काम करणार असं नसतं. राजकारणामध्ये अगदी गणपती मंडळातनं कार्यकर्ता येतो, नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो. मात्र हे सगळं होताना राजकारण असेल, चित्रपटसृष्टी असेल, केवळ एखाद्या मोठ्या स्टारचा मुलगा म्हणून त्याचे सिनेमे यशस्वी होत नाहीत. त्याच्याकडे कर्तृत्व असेल तर ते होतात आणि तेच राजकारणालाही लागू आहे. त्यामुळे राजकारणामध्ये फक्त कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलायचे असं नसतं, त्यांच्याकडे ती ताकद असेल तर ते पुढे येतात. आणि तसंच नेत्यांची फक्त मुलं आहेत म्हणून ती येतात अशातला भाग नाही. म्हणजे या नेत्यांच्या मुलांवर देखील अन्याय करण्याचं कारण नाही. आपण जरी पार्थ पवारांबद्दल म्हणालो की त्यांनी काय काम केलं आहे वगैरे वगैरे, तरी देखील घरामध्ये ते अजित पवारांच्या सगळ्या निवडणुका पाहत आहेत, शरद पवारांच्या निवडणुका स्वतःच्या जन्मापासून पाहत असतील, त्यामुळे ते बघत असतात. म्हणजे त्यांनी काहीतरी कुठेतरी अर्ज भरून शाळा लावून MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये शिक्षण घ्यावं राजकारणाचं अशी काही अपेक्षा नाही. पण तरी देखील कार्यकर्त्यांवर अन्याय होतो का? तो होतो. मात्र राजकारणामध्ये डार्विनियन थिअरी चालते, जो ताकदवान असेल तो पुढे येईल आणि राजकारणाचा तो नियम आहे. इलेक्टिव्ह मेरिट हे लोक पाहतात. यांनी काही जरी पाहिलं तरी भाजपकडे आता उमेदवार नाही आणि पवारांची आडमुठी भूमिका नव्हती. शरद पवारांना राधाकृष्ण विखे पाटील किती वेळा भेटले सुजयना घ्यावं म्हणून. स्वतः सुजय बारामतीला गेले होते का? ते पवारांना न भेटता परत आले, त्यांना 1.5-2 तास थांबावं लागलं म्हणून चिडून, कारण ती पुढची पिढी आहे, त्यांना ते सहन नाही झालं की 2-1 तास बसवलं म्हणून. ही गोष्ट पुढे येणार नाही म्हणून मी मुद्दाम सांगतोय. आणि दुसरी गोष्ट, अंकुश काकडे स्वतः नगरचे ऑब्झर्व्हर होते, त्यांनी तिथल्या सगळ्या मारामाऱ्या मिटवल्या होत्या राष्ट्रवादीतल्या, त्यांना नगरचं राजकारण माहिती आहे. दिलीप गांधींबद्दल म्हणाल तर नगरसारख्या दुष्काळी भागात नेऊन त्यांना जहाज बांधणी वगैरे असं काहीतरी मंत्रिपदही दिलं होतं भाजपने त्या काळात वाजपेयींच्या. तर नाराजी वगैरे दूर करता येते, पण जो फिटेस्ट असेल तो सर्व्हायव्ह हा राजकारणाचा नियम आहे. अगदी. आणि त्यामुळे कार्यकर्ते सतरंजा उचलायच्या लायकीचे असतील तर उचलत राहतील, नसेल उचलायची तर ताकद दाखवा, दुसऱ्या पक्षात जा, निवडून या, परत आपल्या पक्षात या. हाच नियम आहे. अगदी अगदी. म्हणजे तुम्ही राजकारणाला अत्यंत सोप्या एका वाक्यात मांडलेलं आहे की जो
बलवान आहे तोच त्या स्पर्धेमध्ये टिकू शकतो. नीलमताई गोऱ्हे आणि अंकुश काकडे दोघांनाही या मुद्द्यावर बोलायचे. मी पहिल्यांदा अंकुश काकडेंना संधी देतो. अंकुशराव, आत्ताच्या घडीला इलेक्टिव्ह मेरिट म्हणजेच निवडून येण्याची क्षमता बघून सर्वात जास्त संधी राष्ट्रवादीतच दिली जाते का? प्रसाद, बऱ्याच दिवसानंतर माझे मित्र शैलेंद्र परांजपे आणि माझं त्यांच्या अगोदरच्या वक्तव्यावरती एकमत होतं आहे. नाही तर सहसा आमचं कधी एकमत होत नाही. पण त्यांनी सांगितलं ते खरं आहे, कारण राजकारणामध्ये शेवटी डोक्याला डोकी मोजणं महत्त्वाचं असतं. निवडून येण्याची क्षमता कोणत्या कार्यकर्त्यामध्ये आहे, कोणता कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, समर्थपणे तोंड देऊ शकतो, या गोष्टीचा विचार हा केवळ राष्ट्रवादीच नाही तर सर्वच पक्ष करतात. आणि त्याच्यामुळे काही वेळेला आम्हालासुद्धा लक्षामध्ये येतं की हा कार्यकर्ता वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम करतो आहे, परंतु तो प्रामाणिकपणे काम करतो आहे, पक्षवाढीसाठी प्रयत्न करतो आहे, अनेक वेळेला त्या ठिकाणी विरोधी पक्षाशी झगडलेला आहे, परंतु निवडणुकीमध्ये मात्र तो यशस्वी होऊ शकत नाही. परंतु दुसरा बाहेरून आलेला कार्यकर्ता त्याच्या अंगी जे काही वेगळे गुण जेव्हा आहेत, तुम्हाला असं वाटतं किंवा दिसतं की अमुक एक कार्यकर्ता फार चांगला काम करतोय, तो निवडणूक जिंकू शकत नाही, तुमच्याकडे काही पर्याय असतात का अशा कार्यकर्त्यांच्यासाठी? नाही असतात ना. मग त्याच्यामध्ये काही वेळेला सत्तेमध्ये आल्यानंतर काही महामंडळाची पदं आपण त्यांना देऊ शकतो किंवा पक्षाच्या संघटनेमध्ये पदं देऊ शकतो. विधान परिषद त्याच्यासाठी खरी त्याच्यासाठी ती निर्माण केली नाही, परंतु त्याचा उपयोग सर्वच राजकीय पक्ष अशा व्यक्तींसाठी करतात. नाही, मग माझा प्रश्न अंकुशराव असा आहे की जर तुमच्याकडे असे पर्यायी सत्तेचे मार्ग तयार आहेत, तर मग ही बड्या बड्या घराण्यांमधली वांशिक परंपरेनं राजकारणात येणारी माणसं आहेत, त्यांना का नाही तिथे आधी आपण पाठवत? नाही, त्यांना जर तिथे पाठवलं तर पुन्हा असा आक्षेप घेतला जातो की हे लोकांमधून निवडून येऊ शकतात, तुम्ही त्यांना लोकांमधून निवडून आणू द्या. जे कार्यकर्ते काही अडचणींमुळे लोकांमधून निवडून येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे पर्याय आहेत. आता मगाशी सांगितलं ते खरं आहे की कदाचित पार्थ पवारांना अनुभव नसेल, परंतु त्यांनी त्यांच्या घरामध्ये आजोबांपासून वडिलांपासून म्हणजे वहिनींपर्यंत म्हणजे सुप्रिया सगळ्यांचं राजकारण पाहिलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांचं काम केलेलं आहे. त्यामुळे राजकारणाचा अनुभव हा कदाचित पुस्तकी ज्ञान त्यांना राजकारणाचं नसेल, परंतु हा प्रत्यक्षातला अनुभव त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. पर्यायाने तो पक्ष विचार करतो. अगदी आताच्या घडीला शिवसेनेच्या बद्दल जर प्रश्न विचारायचा असेल तर नीलमताई, एक प्रश्न आवर्जून आहे की आवाज कुणाचा? शिवसेनेचा, असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला मोठं होण्याची सर्वात जास्त संधी फक्त शिवसेनेत आहे का? हो, निश्चितपणाने. इनफॅक्ट प्रसाद, माझ्या मनातलं बोललात तुम्ही, कधी नव्हे ते. पण अगदी आमचे शाखा प्रमुख किंवा आमचे विभाग प्रमुख जे आहेत तेच अनेक वेळेला नंतर आमदार झालेले आहेत, आपल्याला दिसतं. अनेक लोक अगदी सामान्य कुटुंबातले की ज्यांच्या मागे कुठलंच राजकीय घराणं नाही आहे, असे लोक, सामान्य दुकानदार असतील, रिक्षा चालवणारे असतील, आणि हळूहळू करता करता ते मंत्री झालेले आहेत. गुलाबराव पाटील नेहमीच उदाहरण देतात किंवा चंद्रकांतजी खैरे यांचं उदाहरण तर स्वतः शरदराव पवारांनी दिलेले आहेत की आम्ही तर जातीचा विचारच करत नाही. हे फार मोठी उपलब्धता आहे आणि त्याच्याचमुळे मन अगदी शांत राहतं की जातीमुळे कुणाला तरी फेवर करणं किंवा जातीमुळे डावलणं हा प्रकार शिवसेनेत नाही आहे. मुद्दा एक. दुसरं, ज्यावेळेला उद्धवसाहेब उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख यांच्याशी बोलतात महानगरपालिकांच्या वेळेला किंवा आमदारकी खासदारकीच्या वेळेला, त्याला बरेचसे जिल्हा प्रमुख असेही सांगतात की मला जिल्हा प्रमुखच राहू द्या, मला आमदारच व्हायचं नाही, असे सुद्धा म्हणणारे लोक आहेत. कारण त्यांना ते संघटनात्मक पद जसं महत्त्वाचं वाटतं, तसं दुसरं मला इथे सांगायचं आहे की गटनेता असं एक जे पद आहे ते आमच्याकडे आरक्षण काही नसतं कुठल्याच पक्षात, पण मला वाटतं गटनेता ह्या पदावरती सुद्धा महिलांना नेमलेले अनेक ठिकाणी. दुसरं, मी ज्या पण मग नीलमताई, ही सगळी रचना जी लोकशाही पद्धतीनं शिवसेनेत चालते असं तुम्ही म्हणू शकता, पण तिचा एक दुसरा कंगोरा पण आहे ज्यामध्ये रामदास कदम हे आपल्या मुलांना युवा सेनेत पाठवतात, सुनील प्रभू आपल्या मुलाला युवा सेनेत पाठवतात, किंवा बाहेर असं बोललं जातं की युवा सेना ही शिवसेनेच्या नेत्यांच्या मुलांसाठी केलेली सोय आहे. तिथंही कार्यकर्ते वेगळ्या श्रेणीत आहेत आणि नेत्यांची मुलं वेगळ्या श्रेणीत आहेत.
नाही, असं झालंय की युवा सेनेमध्ये मी माझ्या म्हणजे जेवढी मला कल्पना होती त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात युवक आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे प्रसाद, मला इथे सांगायला पाहिजे, मी प्रत्येक इलेक्शनला ठिकठिकाणी जाते. जी मुलं नुकतीच नवमतदार झाली आहेत अशी शेकडो हजारो मुलं मी आदित्यच्या स्वागतासाठी जेव्हा पाहिलेली बघते त्यावेळेला मला खूप एक बरं वाटतं की एका अर्थाने नवयुवकांचं राजकीयकरण झालंय की जे राजकारणापासून फारकत घेण्याच्या ऐवजी राजकारणात येत आहेत. आणि अमेय घोले असेल किंवा बाळा कदम असेल, किती लोक आहेत आज की युवामध्ये काम करत असताना ते विद्यार्थी चळवळीपासून येते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे काही नेत्यांची मुलं आलेली आहेत, हे खरं आहे त्याच्यामध्ये, पण याचा अर्थ प्रत्येक नेत्यांचीच मुलं त्या ठिकाणी आहेत असं नाहीये. अगदी आता आपण या निमित्तानं पुढचा प्रश्न विचारणार आहोत तो शिवराय कुलकर्णींना. शिवराय कुलकर्णी, जेव्हा जेव्हा राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसकडे बोट दाखवत घराणेशाहीचा आरोप भाजप करतं, तुम्हाला वाटतं की आजही भाजपमधली सामान्य कार्यकर्त्यांना निर्माण करून प्रमुख पदांपर्यंत नेण्याची यंत्रणा जिवंत आहे, जी एकेकाळी वसंतराव भागवतांच्या काळात स्थापित झालेली होती? आजही 100% ही यंत्रणा जिवंत आहे. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला जो फीडबॅक मिळाला, जसं मगाशी निलमताईंनी सांगितलं, अहमदनगरची राजकीय स्थिती थोडी निलमताईंनी सांगितली, त्यांना त्या भागाचा परिचय, तिथे काम करतात. असा अपवाद जर सोडला तर मी तुम्हाला सांगतो की संपूर्ण देशभरातलं आजही जे उभं झालेलं भाजपातलं नेतृत्व आहे, जे युवा मोर्चाचं नेतृत्व आहे, आजही महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामधले अनेक मंत्री, महाराष्ट्रातले असंख्य आमदार, अनेक आमदार, बहुतांशी जास्तीत जास्त आमदार हे भारतीय जनता पार्टीच्या याच रचनेतून समोर आलेले आमदार आहेत. अगदी खालच्या स्तरावर, पातळीवर, बूथ स्तरावर काम करणारा कार्यकर्ता देखील आमदारकीपर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी ही राजकीय अपरिहार्यता, ज्याच्यावर आता आपण चर्चा करत होतो, ही अपरिहार्यता जर सोडली, राजकारण जे आपण करतो निवडणुकीच्या काळांमध्ये होतं, हे जर सोडलं आणि हे जरी आम्ही केलं तर यांना देखील आमच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्याचा एक विशेष प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केला जातो. काही लोक त्याच्यामध्ये पास होतात, काही नंतर सटकतात हातून, एखाद दुसरा अपवाद जर सोडला तर. पण ओव्हरऑल भारतीय जनता पार्टीचे सर्व मोठ्या संख्येमध्ये देशभरातल्या सगळ्या खासदारांची यादी जर तुम्ही समोर बघितली तर याच्यामध्ये देखील या रचनेतून तयार झालेले की जे भाजपचा बूथ प्रमुख म्हणून म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की कार्यकर्ता निवडणे आणि त्याला प्रशिक्षित करून पुढे पाठवण्याची रचना भाजपात जिवंत आहे. आपण आता अंकुश काकडेंकडे प्रश्न निमित्तानं येतो आहोत. आणि अंकुशराव, खरं तर या चर्चेची जी सुरुवात झाली ती पवार घराण्याच्या अंतर्गत काही घटनांमुळे झाली. त्यामुळे हा प्रश्न या चर्चेमध्ये उपस्थित झालाच पाहिजे की रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यातल्या संघर्षामुळे शरद पवार यांना निवडणुकीतून बाहेर पडावं लागलं का? नाही, पवारांच्या कुटुंबियांच्या बाबतीमध्ये रोहित आणि पार्थ हे आत्ता तुम्ही सांगताय, पण ज्या वेळेला सुप्रिया सुळे राजकारणामध्ये आल्या तेव्हापासून सुरुवात झाली आहे माध्यमातून की पवारांचा खरा वारसदार कोण, सुप्रिया सुळे का अजित पवार, हे तेव्हापासून सांगितलं. माध्यमांच्या समोर किंवा अनेक ठिकाणी सुप्रिया सुळेंनी सांगितलं की मी पवारसाहेबांची कन्या जरी असले तरी राजकीय वारस हे पवारसाहेब किंवा पक्ष ठरवेल. अजितदादांनी ते सांगितलं, परंतु ते पालुपत आजपर्यंत चालू आहे. आता त्याच्यामध्ये आणखी एक भर पडली, रोहित पवार का पार्थ पवार. पण तसं काही नाही आहे. पवार कुटुंबियांमध्ये म्हणजे मी पवारांचा एक चाहता आहे किंवा त्यांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून सांगतो, पण तो त्यांच्या कुटुंबामध्ये जी एक वाक्यता आहे, आपण पाहिलं असेल, मला कल्पना नाही, पण एवढ्या राजकीय धकाधकीतून किंवा इतर व्यापामधून सुद्धा पवार कुटुंबीय दरवेळेला दिवाळीमध्ये 4 दिवस एकत्र येतात. गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी गोविंद बागेमध्ये त्यांचं ते सर्व कार्यक्रम चालतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठे कौटुंबिक वाद आहे. अगदी अगदी. आणि अंकुशराव, फार बरं झालं हा विषय तुम्ही काढलात. या निमित्तानं एकदा महाराष्ट्राला आपण हेही सांगूया की पवार स्वतः म्हणजे शरद पवार स्वतः सुप्रिया सुळेंच्यासाठी अमुक काही करायला निघाले आहेत, अजित पवारांसाठी अमुक काही करायला निघाले आहेत. या चर्चाही बऱ्याचदा निरर्थक असतात, कारण हे सगळे पवार आतून एक आहेत. मला वाटतं शैलेंद्र फरांसबेंना पटेल हे वाक्य.
मी मगाशी म्हणालो की अत्यंत लोकशाही समृद्ध अंतर्गत असलेला पक्ष आहे. आणि घराणं सुद्धा. नाही म्हणजे काय होतं, पवारांची लिमिटेड कंपनी आहे असे म्हणण्यापर्यंत मजल जाते त्यांच्या विरोधकांची. परंतु त्यांनी स्वतःच्या आत्ता निर्णय प्रक्रियेतनंच दाखवून दिलं आहे की मी अत्यंत लोकशाहीवादी राजकारणी आहे. म्हणूनच त्यांनी कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी जयंत पाटील यांच्यासह नेत्यांनी गळ घातली म्हणून विचार करेन म्हणाले. कुटुंबातल्या लोकांनी सांगितलं की नका लढू, तर त्यांनी ऐकलं कुटुंबातले ज्येष्ठ असल्यामुळे की नाही लढणार. आता पार्थ आणि रोहित जर भांडत असतील तर त्यांचं भांडण ते मिटवू शकतील. अगदी, आणि पण आता सुप्रिया या आणि निमित्तानं- अजित, सुप्रिया आणि अजित यांच्याविषयी तर त्यांनी स्वतःच म्हणजे मलाच मुलाखत दिली तेव्हा पवार साहेबांनी दिल्लीत स्पष्ट केलं होतं की आमच्याकडे डिस्ट्रीब्युशन ऑफ लेबर अतिशय निसंदिग्धपणे केलेलं आहे की सुप्रिया दिल्लीत आणि अजित राज्यात, असं त्यांनी सांगितलं होतं आणि ते आत्तापर्यंत पाळलेलं आहे. आता जर माढ्याला जो किंवा मला वाटतं मतदारसंघात जो काही प्रकार झाला की ते गोरे नावाचे कार्यकर्ते भांडायला गेले आणि त्यांनी ऐकलं नाही, तिथनंही चर्चा सुरू झाली की पवारसाहेबांचा होल्ड राहिला आहे नाही राहिला आहे, तर ते आता काळाच्या ओघात दिसेल. दुसरं कारण, पवारांची माघारी, जसं शिवराय कुलकर्णी म्हणाले, माघारीचं पर्व वगैरे नाही आहे. पवारसाहेबांना राष्ट्रीय राजकारणासाठी मोकळं राहण्याची गरज आहे. म्हणजे ते काही निवडणूक हारतील माढ्यात म्हणून त्यांनी माघार घेतलेली नाही किंवा एका घरातले किती लोक द्यायचे असं ते म्हणाले काल प्रेस कॉन्फरन्समध्ये. तर पार्थ आले आणि समजा शरद पवारांनी लढवली तर काही कोणी फार आक्षेप घेईल असं नाही आहे. ते सगळे निवडून येऊ शकतील, तो नाहीच आहे मुद्दा. मुद्दा हा आहे की पवार साहेबांनी मोकळं राहायला हवं. तीन पवार खासदार असल्याने काहीच फरक पडणार नाही. राष्ट्रवादीलाही पडत नाही, राष्ट्रीय राजकारणालाही पडत नाही, त्यांची ताकद वाढते. मात्र पवार साहेबांनी मोकळं राहणं ही त्यांच्या पक्षाची गरज आहे आता. आणि त्यांना यात राष्ट्रीय थांबा, राजकारणात बरं झालं हा रोल मुद्दा बजावायचा. काढलाय तुम्ही. त्यानिमित्तानं अंकुश पवारांना विचारू. अंकुशराव, एक चित्र असं निर्माण झालंय की शरद पवार यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीतल्या लोकांना नैराश्य आलंय. तुम्हाला आलंय का नैराश्य? का तुम्हाला वाटत नाही अशा प्रकारच्या घटनांनी तुम्हाला काही नैराश्य येत नाही? नाही, साहजिक आहे. ज्या वेळेला पवारसाहेबांनी माढामधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. केवळ माढ्यामध्येच नाही तर शेजारी असलेल्या सोलापूर असेल किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्याच ठिकाणी. ठीक आहे, आमचीसुद्धा मागणी होती. आम्ही देखील पुण्यामधून पवारसाहेबांनी निवडणूक लढवावी अशा प्रकारचा आग्रह केला होता. परंतु त्यांनी त्यावेळेला स्पष्ट सांगितलं की ही जागा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसला पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्याच जागा राष्ट्रवादीने घेतलं तर काँग्रेसने काय करायचं, काँग्रेसच्या कार्यकर्ते, म्हणून त्यांनी पुण्याचा पर्याय स्वीकारला नाही. आता मला एकच फक्त या ठिकाणी शैलेंद्र सहज म्हणाला की पवारसाहेबांच्या कुटुंबियांनी सांगितलं की तुम्ही उभं राहू नये. असं नाही झालेलं. पवारसाहेबांनी स्वतः सांगितलं की माझ्यावरती कुटुंबाचा आरोप होऊ नये किंवा माध्यमांनी माझ्यावरती टीका करू नये म्हणून मी तरुण पिढीला संधी देण्याचा प्रयत्न करतो. अंकुशराव, अहो पुण्यात स्वतः त्यांचं वक्तव्य होतं. काल स्वतः पवार स्वतः प्रेस कॉन्फरन्स म्हणाले की त्यांच्या न लढण्याचा निर्णय कुटुंबानं घेतलेला आहे. त्यामुळे आता कृपया त्यात आणखीन एक नवीन नॅरेटिव्ह नका देऊ आम्हाला. पण नीलमताई गोऱ्हे, तुम्हाला एक मध्ये तुम्ही प्रश्न चर्चेच्या दरम्यान एकदा बोलण्याच्यासाठी हात वर केला होता. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचंही उत्तर द्या, तुमचंही म्हणणं मांडा. आपल्याकडे वेळेची मात्र मर्यादा आहे, आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. प्रश्न थेट असा आहे, आत्ताच्या घडीला शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादी निराश झालेली आहे की नाही याचं उत्तर अंकुशरावांकडे नाही आहे. तुमच्या युतीला जास्त उभारी आली आहे का? मला असं वाटतं की खरं आपल्याला त्याचं जे कौल आहे ना तो निवडणुकीच्या निकालानंतर कळेल काय होणार आहे ते. आता तर आम्हाला असं दिसतंय स्पष्टपणाने की आता खरंच रणजितसिंह पाटील येणार असतील भाजपमध्ये, तर याची सुद्धा काही कुणकुण त्यांना लागलेली असू शकते. आपण जेव्हा कुठल्याही व्यक्तीला एखादा राजकीय ते नेतृत्व करत असतात त्यावेळेला त्यांच्या निर्णयाला सगळेच जण हे करतात, सन्मान करतात, त्यांच्या पक्षातले असतील बाहेर असतील. त्यांचं काय राजकीय विश्लेषण आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. आणि म्हणून मला असं वाटतं एखाद्या वेळेस मला अजून असं वाटतं, का वाटतं आहे काही मला लॉजिक नाही त्याचं, पण मला असं वाटतं एखादेस कार्यकर्ते निराश होऊ नयेत म्हणून ते उभे राहतील शेवटच्या क्षणी. म्हणजे एक अंदाज सांगते, काही होऊ शकतं राजकारणात. खरंय खरंय. आणि शरद पवारांच्या बाबतीत काहीही होऊ शकतं अशी जी महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सगळ्यांनाच दिली जाणारी पहिल्यापासूनची शिकवण आहे ती खरी आहे. अन्यथा 3 विधानं भारताच्याच राजकारणातला एक अत्यंत मोठा व्यक्ती असलेल्या शरद पवारांकडून कालांतराने बदलली जातात.
हे निश्चितच लक्षवेधी असंच वक्तव्य म्हणावं लागेल. दरम्यान या चर्चेत आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण चर्चा वेळेच्या मर्यादेपोटी इथे थांबवतो. मात्र जाता जाता राजकारणात तत्व आणि पक्षनिष्ठा महत्त्वाची असली तरी शेवटी सत्तेच्या राजकारणात निवडून येण्याची क्षमता हा निकष सर्वच राजकीय पक्ष आता उमेदवार निवडताना लावताना दिसत आहेत. राजकीय विचारसरणी मागे पडून सत्ता मिळवणं हीच एकमेव विचारसरणी प्रभावी होताना सध्या तरी दिसते. राजकारण केवळ सत्ता मिळवायचं नव्हे तर राजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देणं हा राजकारणाचा खरा अर्थ आहे. सर्वच राजकीय पक्षांनी याचा विसर पडू देता कामा नये. आपल्या सगळ्यांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.